हर हर महादेव. सर्व पितृ अमावस्येला शिवलिंगावर ह्या वस्तू अर्पण करा. तर सर्व पितृ अमावस्येला शिवलिंगावर या वस्तू अर्पण करा. पितृदोषासोबत सर्व दुःखे संकटे दूर होतील. तर सर्व पितृ अमावस्येला ही अश्विन अमावस्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरी केली जाते. हा दिवस पितृपक्षाचा शेवट आहे. असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगाला काही वस्तू अर्पण केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि भगवान शिवांची आशीर्वाद देखील मिळतात. असे मानले जाते की ह्या दिवशी शिवलिंगाला काही वस्तू अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनातील सर्व संकटांचा अंत होतो. तर नंबर 1 ला काळे तीळ. तर सर्व पितृ अमावस्येला काळे तीळ दान करून शिवलिंगाला अर्पण करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. काळे तीळ शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि पूर्वजांना शांती देण्यास मदत करतात. शिवलिंगाला काळे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. त्यामुळे पूर्वजांचे शाप दूर होतात आणि घरात सुख आणि शांती येते. नंबर 2 बेलपत्र. तर सर्व पितृ अमावस्येला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. हे 3 पानाचे बेलपत्र त्रिमूर्तीचे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. सर्व पितृ अमावस्येला बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष मिळतो. यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. नंबर 3 तर पाणी आणि दूध. तर सर्व पितृ अमावस्येला सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत आणि शिवलिंगावर पाणी आणि दुधाने अभिषेक करावे. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पाण्याने अभिषेक केल्याने मन शांत होते आणि दूध अर्पण केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो. या दिवशी अभिषेक करताना तुमच्या पूर्वजांचे ध्यान केल्याने विशेष फायदा होतो. नंबर 4 तांदूळ आणि फुले. तर अभिषेकानंतर शिवलिंगावर अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ आणि पांढरे किंवा पिवळे फुले अर्पण करावी. तांदूळ पूर्णतेचे प्रतीक मानले जाते आणि हे अर्पण पूर्वजांच्या समाधानाचे प्रतीक आहे. विशेषतः पांढरे फुले शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे, जे पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आवश्यक आहेत. नंबर 5 तुपाचा दिवा. तर सर्व पितृ अमावस्येला शिवलिंगासमोर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावे. दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि अंधार दूर होतो. ही तुमच्या पूर्वजांना प्रकाश पाहण्याचा मार्ग मोकळा करते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती देते. नंबर 6 गंगाजल आणि कच्चे दूध. तर सर्व पितृ अमावस्येला गंगाजल आणि दुधाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. यामुळे पितृदोष शांत होतो आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. नंबर 7 दुर्वा अर्पण कराव्यात. तर सर्व पितृ अमावस्येला शिवलिंगाला दुर्वा अर्पण केल्याने बुद्धिमत्ता वाढते आणि शैक्षणिक अडचणी दूर होतात. हा विधी विद्यार्थी आणि ज्ञान मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 8 शमीची पाने. तर शनिदेव आणि भगवान शिव दोघांनाही शमी वृक्ष प्रिय आहे. शमीची पाने अर्पण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात शांती आणि आनंद येतो. नंबर 9 पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावे. तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली घरी बनवलेली मिठाई आणि शुद्ध पाण्याचे भांडे ठेवावे आणि तेथे दिवा लावावे. नंबर 10 ब्राह्मणांना दान. तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना अन्न आणि दान द्यावे. अग्नी आणि गरुड पुराणांचे पठण करावे आणि पितृपक्षाशी संबंधित मंत्रांचा जप करावा. नंबर 11 चारमुखी दिवा लावणे. तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी
तुमच्या पूर्वजांसाठी 4 मुखी दिवा लावा. सूर्यास्तानंतर हा दिवा तुमच्या घराच्या छतावर ठेवा. तुमचे तोंड दक्षिणेकडे असल्याची खात्री करा. नंबर 12. तुमच्या पूर्वजांच्या शांतीसाठी ही कामे करा. तर सकाळी स्नान केल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून अर्पण करा. ब्राह्मणांना दक्षिणा, अन्न आणि वस्त्र दान करा. घरी सात्विक अन्न तयार करा आणि ते तुमच्या पूर्वजांना अर्पण करा. तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो किंवा ज्या दिवशी त्या व्यक्तीचे पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते त्या दिवशी श्राद्धाची तारीख कळत नाही. जर तुम्ही सतत आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर ठरू शकता. तर वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा पवित्र मानली जाते. ही दिशा देवांचे निवासस्थान आणि मानली जाते. ह्या काळात पूर्वजांची पूजा करावी आणि त्यांचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवावी किंवा दिवा लावावा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते, घरात पैसा येतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते. नंबर 14. लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावावे. तर सर्वपित्री अमावस्येचा अर्थ म्हणजेच पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली वाहणे. या दिवशी तुम्हाला पूजा आणि दानाचे फळ मिळते. यावेळी लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावावे आणि लक्ष्मी मंत्रांचा 108 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेचा 21 वेळा जप करावा. नंबर 15. सर्वपित्री अमावस्येला हे नक्कीच करा. तर सर्वपित्री अमावस्येला शक्य असल्यास नदीच्या तीर्थावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करा. सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांच्या श्रद्धेने तर्पण आणि पिंडदान करा. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गायी, कुत्रे, कावळे, देव आणि मुंग्यांना अन्न अर्पण करा. तर नंबर 16. सर्वपित्री अमावस्येचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 1, 3 किंवा 5 ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रित करा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर एका ब्राह्मणांना अन्न आणि पैसे दान करा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक